श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत गुरुवारी सायंकाळी पूर्वोत्तर भारतातील संघर्ष आणि जन आंदोलन या विषयावर राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर नीता साने यांनी आपले विचार मांडले. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यांचा ईशान्य भारतात समावेश होतो. ईशान्य भारतातील लोकसंस्कृती, धर्म, भाषा, परंपरा, जंगल आणि जमीन यावर आधारित त्यांचं जगणं आणि अस्तित्व टिकवण्यासाठीचे लढे आजही सुरू असल्याचं डॉक्टर साने यांनी सांगितलं. भारत देश आम्हाला आमचा वाटतो, मात्र भारताला आम्ही आपले वाटतो का याविषयी ईशान्य भारतातील लोकसमूहांमध्ये शंका आहे. ही शंका दूर करणं हेच भारतीयांसमोरील मोठं आव्हान असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. ईशान्य भारतामधील काही राज्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय. काही समुदायातील 70,000हून अधिक लोक विस्थापित झाले असून त्यांच्या जगण्याचे गंभीर प्रश्न आहेत. आज तागायत कोणत्याही सरकारनं त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नसल्याचं डॉक्टर नीता साने यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर भारती पाटील, संदीप पाटील, दत्ता बच्चे उपस्थित होते.